नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्ही ऐकत आहात एक धमाल विनोदी कथा. मी आजकाल पीत नाही. लेखक दत्ता जोशी. परवा आमच्या गल्लीत मला वगळून एक जोरदार मीटिंग झाली. मला वगळण्याचं कारण जेव्हा सोनालीने दही मागताना सांगितलं, त्यामुळे माझ्या बायकोचं डोकंच फिरून गेलं. खरं म्हणजे आमच्या चाळीला माझा अभिमान वाटत असे, कारण मी घरकाम वगैरे आटपून क्लास वगैरे घ्यायचो. त्यामुळे काही अडाणी लोक मला मास्तर पण म्हणत. आता सोनालीने मुद्दामून सांगते आहे असं न दाखवता, काका काल सगळ्या चाळीतल्या लोकांची मीटिंग झाली, त्यात तुम्ही नव्हता वाटतं. कारण माझे मिस्टर म्हणत होते की काकांना मुद्दाम नाही बोलावले. का गं बाई, माझ्या नवऱ्याने काय घोडं मारलं इतरांचं? बाकी इतर वेळी बरे हे हवे असतात ग. मागच्या वेळी बऱ्याच घरामध्ये पाणी शिरलं होतं. त्यावेळी त्या चाळीतल्या लोकांसाठी अन्न, धान्य, कपडे जमा करण्यासाठी माझ्या नवऱ्याला झोळी धरून सगळ्यात पुढे उभं केलं होतं तुम्ही लोकांनी. काय तर म्हणे, काका तुमचा चेहरा पाहिला की लोकांचा हात खिशातून काहीतरी काढून देण्यासाठीच जातो. इतके केविलवाने दिसता तुम्ही. सगळे एक नंबरचे लब्बाड आहेत. गणपतीची वर्गणी मागायलाही माझाच नवरा सोबत लागतो तुम्हाला. आणि काल अशी काय मीटिंग होती की ह्यांना बोलवण्याची पण गरज नाही पडली? बघूनच घेते मी आता एकेकाला. भले बायको मला घरामध्ये काहीही बोलो, किंवा एक अक्षर न बोलू देव, किंवा भलेही सगळी कामं करून घेऊ, पण माझा कोणी असा अपमान केला रे केला की तिचं डोकं फिरून जातं. जणू काही माझा अपमान करायचा हक्क कायद्याने फक्त तिलाच दिलेला आहे. याबद्दल तिची खूप खात्री आहे. काकू, कालचं दूध शिळं होतं का हो? रागवू नका, पण दही जरा बरोबर नाही लागलं म्हणून विचारते. इतर वेळी सोनाली असं काही बोलली की हिचं डोकं फिरून जातं, पण आज सोनालीकडून बातमी काढायची होती ना, म्हणून बायको तिला म्हणाली, अगं सोनाली, बस ना जरा, तुला नेहमी घाईच असते. बस जरा, चहा टाकते तुझ्यासाठी. पण एक सांग ना, कसली मीटिंग झाली ग काल? आणि यांना का नाही बोलावलं त्या मीटिंगला? का यांच्याच विरोधात होती मीटिंग? त्याबरोबर दोन्ही हातांनी आपले कान पकडून सोनाली म्हणाली, नाही हो काकू, काकांच्या विरोधात कशाला असेल मीटिंग? काकांसारखा देव माणूस तर शोधून सापडणार नाही. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी तर तुमच्यासाठी नाटकाची काढलेली 2 तिकीटं त्यांनी मी मागितल्याबरोबर देऊन टाकली मला. आणि म्हणाले, नाही तरी काकूला नाटकात इंटरेस्ट पण नाही आहे एवढा, आम्ही पिक्चरला पण जाऊ शकतो. माझ्या हातातून घाटपांडेचा पेपर दचकल्यामुळे एवढा जोरात खाली पडला की चक्क आवाज झाला. नंतर कळालं की नुसतंच पेपर नाही, तर पाण्याचा ग्लास दणकन जमिनीवर पडला होता. सोनालीने गप्प बसावं म्हणून मी मनोमन देवाला नवस करत होतो. पण नेमका सोनालीला माझं कौतुक करण्याचा उत्साहच आला होता. अहो, खरंच ना, काकांसारखा देव माणूस शोधून सापडणार नाही. कितीतरी वेळा मी रस्त्याने एकटी येत असले की काका मला रिक्षानेच घेऊन येतात. बाजारात भेटले तर पिशव्यांना हात पण लावू देत नाही. अगदी घरापर्यंत पोहोचून देतात. एकदा तर तुम्ही गावी गेल्या होता, तेव्हा तर त्यांनी माझ्यासाठी बंब पेटवण्यासाठी लाकडं पण फोडून दिली होती. एकदा तर हे आणि मी हॉटेलमध्ये गेलो होतो, तेव्हा आम्हाला न कळत आमचं हॉटेलचं बिलही परस्पर भरून टाकलं होतं. एकदा तर 4 तास रांगेत उभं राहून रिझर्वेशन पण काढून दिलं होतं. खरंच ना, आम्हाला तर काकांचा खूप आधार आहे. हे तर नेहमी म्हणतात की काकांचे उपकार या जन्मात फेडायचा आपण विचारच करायचा नाही आता. जसं जशी सोनाली माझं कौतुक करत होती, तसा आमच्या दोघांच्या तोंडाचे रंग बदलत होते. बायकोचा चेहरा डोळ्यांसकट लाल लाल दिसत होता, तर माझा क्षणोक्षणी काळा ठिक्कर पडत चालला होता. शेवटी वातावरण हलकं करण्यासाठी मी केविलवाना प्रयत्न करत म्हटलं, अगं सोनाली, शेजार धर्म असतो हा.
त्यात काय विशेष, कर्तव्यच असतं ते. मी असं बोलताना बायकोकडे चोरून बघितलं तर फॅब्रिकेशनचं वेल्डिंग करताना कशा ठिणग्या पडतात ना, तसे तिचे डोळे आग ओकतायत असे मला वाटले. मग तुमच्यासारख्या सर्व गुण संपन्न माणसाला या लोकांनी का वगळलं हो, सांगा ना. बायकोने बोलता बोलता रुक्मिणीसारखे कमरेवर हात ठेवले. आता मला काय माहीत, मी तोंडातल्या तोंडात पुटपुटलं. काकू, अहो एवढ्यात रागा करण्यासारखं काही नाही त्यात. आमचे हे म्हणाले की काका त्यातले नसल्याने त्यांना बोलवण्यात काहीच अर्थ नव्हता. सोनाली माझ्या बाजूने बोलली. त्यातले म्हणजे काय ग बाई? हे बघ सोनाली, तू साफ सांगून टाक बरं, कसली मीटिंग होती आणि यांना का वगळलं गेलं? काकू, स्पष्टच सांगते, परवापासून श्रावण सुरू होणार आहे. तेव्हा आता श्रावणात सगळ्यांचं खाणं पिणं पूर्णपणे बंद होणार आहे. म्हणून यावर्षी चाळीतल्या सगळ्या पुरुषांनी असं ठरवलं आहे की वर्गणी काढून पार्टी करायची. आता सांगा, यात काका भाग तरी घेऊ शकता का? काका घासपूस खाणारे. सोनालीने असं म्हटल्याबरोबर समोर हिरवगार मैदान पसरलेलं आहे आणि मी निवांतपणे त्या मैदानावर चरतो आहे असं चित्र माझ्या डोळ्यासमोर चमकून गेलं. सोनालीने कारण सांगितल्याबरोबर आमच्या दोघांचीही तोंडं एकाच वेळी उतरली. यावर काय बोलावं हे हिला काहीच सुचेना. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की प्रसंग आमच्या जीवाला किती लागला असेल. सोनाली तर निघून गेली. मला वाटलं आता लवकरच रणकंदन सुरू होईल, पण झालं उलटच. बायको काहीच बोलली नाही, मुकाट्यानं कामं करत राहिली. शेवटी मलाच ती शांतता असह्य झाली. मी तिला थोडी लाडीगोडी लावत म्हणालो, अगं जाऊ दे ग, एवढं काय मनाला लावून घेतेस? नाहीतरी आपण खात पीत नाहीच, तर हे ते लोक कशाला बोलवतील आपल्याला मीटिंगला? तुम्हाला खरंच आत्मसन्मान नावाची म्हणून काही गोष्टच नाहीये. सगळ्या चाळीतले लोक आपल्या फ्रीजमधला बर्फ नेतात आणि मस्त लाईफ एन्जॉय करतात. खरंच तुम्हाला यात काहीच कमीपणा वाटत नाही का हो? माणसाने कसं प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण असावं. आता माझा भाऊच बघा ना, जिकडे जातो तिकडे पूर्णपणे मिसळून जातो. कधी गर्व केलाय का त्याने त्या गोष्टीचा? तिचं बंधुपुराण सुरू होण्याच्या आधीच मी खवचटपणे म्हणालो, मग मी आता त्यांच्यासोबत बसून दारू पिऊ का? मी म्हणते प्या, पण त्यांच्या समोर नको. आपलं नाव मी जे कमावून ठेवलं आहे ते मातीत मिसळू नका. कोणीतरी छान दर्दी व्यक्ती शोधा, छान एन्जॉय करा. मला पण सांगा त्यात एवढा काय आनंद असतो ते. प्याल ना माझ्यासाठी? तुम्हाला कोणी असं अडाणी अरसिक समजून वाळीत टाकलेलं मला नाही आवडत हो. मला अचानक माझी बायको महान वाटायला लागली. मग आम्ही दोघांनी खूप गंभीरपणे या गोष्टीवर चर्चा केली. म्हणजे कोणा माहितीगार माणसासोबत बसून मी दारू पिऊ शकेल आणि पूर्णपणे रोमांचक अनुभव घेऊ शकेल. बरं, या बाबतीत आम्ही दोघंही पूर्णपणे अनभिन्न होतो. कोणाचा सल्ला घ्यावा तेही समजत नव्हतं. दिवसभर आम्ही दोघंही टेन्शनमध्येच होतो. 2 दिवसावर गोष्ट येऊन धडकली होती. म्हणजे काय ना की माझ्या बायकोला कोणी, तुमचा नवरा काय बाई, तुम्ही म्हणता तसं वागतो असं म्हटलं की राग येतो. म्हणजे तसं मी वागावंच अशी तिची इच्छा असते, पण समोरच्याने तसं बोलू नये असं तिला वाटतं. ती उलट इतर बायकांना सांगत असते, दिसतं तसं नसतं बरं. एकदा नुसतं वाटीभर मीठ वरणात पडलं होतं तर या माणसाने बोट लावलं नाही. नको वाटतं अशा माणसासोबत संसार करायला. केवळ मी आहे म्हणून टिकली, कसली हौस नाही की मौज नाही, वगैरे वगैरे. कोणाला म्हणून सांगू नका बरं. आज मला गटारी अमावस्याला दारू पिण्याचा आग्रह करणारी ही बायको एकदा चुकून मित्राचं सिगारेटचं पाकिट माझ्या खिशात सापडलं होतं तेव्हा तिने आकाश पाताळ एक केलं होतं. आणि त्या न पेटलेल्या सिगारेटपेक्षा जास्त धूर आणि जाळ आमच्या घरातून कित्येक दिवस निघत होता.
पण जिथं सामाजिक सन्मानाची गोष्ट निर्माण होते तिथं तडजोड करायला माझ्या बायकोला अजिबात आवडत नाही. अशा वेळी ती माझ्यासमोर नेहमी तिच्या पत्रकार भावाचे उदाहरण ठेवते. हिचा हा भाऊ म्हणजे सगळ्या मानवजातीसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. म्हणजे अगदी पारदर्शी जिथं जाणार नाही तिथं अगदी असं मिळून मिसळून राहणार की कोणाला खरंच वाटणार नाही की ही व्यक्ती इतकी थोर असेल म्हणून. त्याचा सल्ला घ्यावा की काय यावर आम्ही चर्चा करत होतो. कारण अगदी सुरुवातीपासून आमची सुरुवात होती. म्हणजे अगदी दारू कुठे मिळते, कशी प्यावी लागते इथपासून ते कोणासोबत प्यावी इथपर्यंत. पण लगेच हिच्या भावाला विचारणं म्हणजे आपलं अज्ञान दाखवण्यासारखं होतं. आमच्या आपसात गप्पा सुरू असतानाच आमची भांडे घासणारी सखूबाई आली आणि अवघ्या 5-10 मिनिटात भांडी घासून आमच्या संभाषणात भाग घेत म्हणाली, काय ताई, साहेबांना दारू प्यायची आहे वय? तिला आमची काळजी कशी कळली हेच क्षणभर मला समजलं नाही. तीच म्हणाली, बाई, भांडी घासताना कोण काय बोलतं याकडं समद लक्ष ठेवावं लागतं. माणसं आपण समजतो तितकी चांगली नसतात बघा. मग तिने तिचे रोमांचक अनुभव सांगितले आणि म्हणाली, माझ्या घरवाल्याला विचारा ना, ते बेनं रोज दारू पिऊन येतं घरी, पण लय वंगाळ गोड हाय बाई ती. कुठून अवदसा सुचली साहेबाला तुमच्या? तसं काही नाही ग. सहज केवढ्याला येते, कशी लागते यांना एकदा पिऊन पाहायची होती. बायकोने अलगद माझं नाव मध्ये घालून दिलं. त्यावर तिने माझ्याकडे इतक्या विचित्र नजरेनं पाहिलं की मी खाली मान घालून बसलो. कसला खर्च, 10 रुपयात माझा नवरा आणून देईल की? आणू का उद्या तुमच्यासाठी? दारू एवढी स्वस्त असते हेच मला माहीत नव्हतं. पण एवढी स्वस्त असेल तर रोज देखील प्यायला हरकत नाही असा मी मनोमन निर्णय घेतला. पण घाईघाईत निर्णय घेण्याऐवजी अजून इकडे तिकडे चौकशी करावी असा विचार करून आम्ही सखूबाईला म्हटलं की मी तुम्हाला उद्या नक्की सांगतो. नंतर त्या बाजूच्या घाटपांडेकडे भांडी घासायला गेल्या. थोड्या वेळाने घाटपांडेबाई सोनालीच्या घरात गेल्या. नंतर त्या दोघी कावळेबाईंकडे गेल्या. मी सहज गॅलरीत गेलो आणि खाली पाहिलं तर आमच्या घराकडे बघत बऱ्याच लोकांच्या गुपचूप चर्चा चाललेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो, पण कामात लक्षच लागेना. तसेही माझं काम करण्याचा उत्साह आधीच जास्त असल्याने कोणाला जास्त फरक पडला नाही. उलट कामात सतत चुका होत होत्या, त्यामुळे साहेबांना मी नॉर्मलच वाटत होतो. त्यांच्याच केबिनमध्ये बसून ते मला डिक्टेशन देत होते तेव्हा दोघांचा चहा आला. त्यावेळी देखील माझ्या डोक्यात दारूबद्दलचेच विचार सुरू होते. आता मला वाचून आणि ऐकून एवढंच माहीत होतं की दारू पिण्याच्या आधी चिअर्स म्हणायचं असतं आणि ती घटाघट प्यायची नसते. दारू हळूहळू पित असताना सोबत जे खावं लागतं त्याला चकना म्हणतात. त्यामुळे अचानक भान न राहून मी साहेबांना चिअर्स म्हणालो आणि विचारलं, साहेब, चहासोबत काय बिस्किटाचाच चकना की काय? माझं बोलणं ऐकल्याबरोबर साहेबांच्या हातातला चहाचा कप इतक्या जोरात हिंदकळला की त्यांच्या शर्टावर चहा सांडला आणि ते विचित्र नजरेने माझ्याकडे बघत म्हणाले, काय जोशी, उद्या काही प्रोग्राम आहे की काय? मी नुसतीच दात चावल्यासारखं लाजल्यासारखं केलं. अहो, लाजायचं काय त्यात? काही होत नाही एखाद्या वेळेस घेतली तर. आमचे साहेब स्वतःच हे बोलतायत ह्या गोष्टीवर माझ्या कानावर विश्वास बसेना. आमचं असं बोलणं सुरू असताना पिऊन आत आला. ऑफिसच्या वेळेत मी पूर्ण वेळ जागा होतो, त्यामुळे आमच्या शिपायाच्या ती गोष्ट लक्षात आली होती. आम्ही दोघं दारूसारख्या लोकप्रिय विषयावर बोलत आहोत हे पाहून तो देखील अधिकारवाणीने म्हणाला, साहेब, उद्या संध्याकाळी मला जरा लवकर सोडाल का? उद्या गटारी अमावस्या आहे. नंतर हळूहळू एक एक स्टाफ येऊन परवानगी घ्यायला लागला. इतके सगळेजण लवकर जाणार म्हटल्यावर गटारी अमावस्या हा सांस्कृतिक राष्ट्रीय सण म्हणून सुट्टी जाहीर करावी की काय
असं साहेबांना वाटायला लागलं. मी त्यांचा पीए असल्याने त्यांनी मला विचारलं. मी मानेनेच होकार दिला. लगेच साहेबांनी सुट्टीचं एक सर्क्युलर काढलं. त्या दिवशी ऑफिसचा उत्साह काय वर्णन करावा. लोकांनी एकमेकांना फक्त मिठ्याच मारायचं बाकी ठेवलं. मग काय जोशी, बसायचं का उद्या आपण? साहेबांनी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने मला विचारलं. सर, उद्या तर सुट्टी जाहीर केली आहे ना आपण, मग कसं बसायचं? मी निरागसपणे विचारलं. अहो, ऑफिसमध्ये कामाला नाही, संध्याकाळी मस्तपैकी एन्जॉय करत बसू. माझ्या कानावरच विश्वास बसेना. मी कुठं आणि साहेब कुठं? त्यांच्या स्वरात एवढा गोडवा आणि आपुलकी असेल हे मला खरंच वाटेना. आणि साहेबासोबत दारू पिल्याने आपलं समाजातलं स्थान किती उंचावेल या विचारांनीच माझं हृदय भरून आलं. मग आम्ही दोघांनी कुठे जायचं, केव्हा जायचं, काय आणि किती प्यायचं याचा पक्का प्लॅन केला. साहेब मला घ्यायला आणि सोडून द्यायला पण येणार होते, त्यामुळे चिंता नव्हती. संध्याकाळी मी घरी गेलो. आनंदात शीळ घालत उगाचच बायकोच्या केसाची खेळल्यासारखं केलं. सगळ्या पोरींच्या डोक्यावर खुशीत टपल्या मारल्या. त्यामुळे आमच्या हिला मी आत्ताच दारू पिऊन आलो आहे की काय असा संशय आला. पोरी पण आश्चर्याने माझ्याकडे बघत राहिल्या. मग मी बायकोला हळूच ऑफिसमध्ये झालेली गोष्ट सांगितली. तेव्हा लगेच तिने देवाला हात जोडले आणि म्हणाली, बरं झालं बाई, तुम्हाला दारू प्यायला चांगली सोबत मिळाली. फक्त आता एक करायचं, गटारीत पडून आणि शिव्यागाळ करत यायचं नाही बरं घरी. अगदी या कानाची खबर त्या कानाला लागायला नको. देवा, परमेश्वरा, उद्याचा दिवस सुखरूप पार पडू दे. मी यांना यांच्या कष्टाचे 11 रुपये पेटीत टाकायला सांगेन. बायकोने नवस पण केला. मला माझ्या बायकोचा, आमच्या निरागस कुटुंबाचा अभिमान वाटला. आपला नवरा कुठंच कमी पडू नये म्हणून आग्रह करणाऱ्या माझ्या बायकोबद्दल मला अतोनात प्रेम दाटून आलं. मी थोडा लाडात येणारच होतो, तेवढ्यात ही ओरडली, जास्त हिडगे चाळे करू नका. 7 पोरी आणि 1 पोरगा आहे याचं भान राहू द्या. शेवटी आमच्या गल्लीतले सगळे प्रोग्राम बनवत असताना ही मात्र मला अनेक सूचना देत होती. गटारीच्या आसपास बसून दारू पिऊ नका. झेपेल तितकीच प्या. झिंगत आणि आरडाओरडा न करता येऊ नका. कोणालाच संशय येणार नाही असं वागा. माझे नाव खराब करू नका. संध्याकाळी साहेब मला घ्यायला आले. त्यावेळी साहेब, दोघांचा डब्बा देऊ का सोबत? आत्ता 4 पोळ्या आणि भाजी बनवून देते. असे हिने म्हटल्यावर साहेब गालातल्या गालात हसले. वहिनी, काळजी करू नका, आज जोशी बुवा आमचे पाहुणे आहेत. तरी तिने माझ्याजवळ अडी अडचणीला राहू द्या असं म्हणत एक पिशवी दिलीच. मग आम्ही दोघं निघालो. गावाबाहेरच्या एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो. सगळीकडे मंद दिवे लागलेले होते. प्रत्येक टेबल बुक होता. साहेबांच्या सोबत असल्याने मी उगाच ताट चालत होतो. आम्ही दोघं एका रिझर्व केलेल्या टेबलवर बसल्यावर एक माझ्यापेक्षा रुबाबदार दिसणारा वेटर आमच्याजवळ आला आणि मला म्हणाला, साहेब, काय आणू? त्याने मला साहेब म्हटलेलं असल्याने त्याला मी नवखा वाटू नये म्हणून एकदम रुबाबात ऑर्डर दिली. 2 बाटल्या दारू आण. माझी ऑर्डर ऐकल्यावर तो एकदम दचकलाच. साहेबांनी त्याला काहीतरी वेगवेगळी नावं सांगितली आणि ऑर्डर दिली. जोशी बुवा, तुम्ही आज पहिल्यांदा घेतात ना, तर तुम्ही ओळखा घ्या. वासही येणार नाही आणि त्रासही होणार नाही. मला हा प्रकारच माहीत नव्हता. मी म्हणालो, साहेब तुम्ही म्हणाल तसं. मग आमच्यासमोर वेटरनं 2 पाण्याचे ग्लास भरून आणले. साहेबांनी अहो अहो हळूहळू असे म्हणेपर्यंत मी पाणी समजून घट्टा पिऊन टाकलं. नंतर लक्षात आले ते पाणी नव्हतं. साहेब माझ्यासमोर डोक्याला हात लावून बसले होते आणि अधूनमधून डोलत होते असं मला वाटलं. मी पुन्हा वेटरला आवाज दिला आणि परत ऑर्डर दिली.
तो ग्लास भरून घेऊन येईपर्यंत मी पिशवीतला डब्बा काढला. बायकोने श्रीखंड पुऱ्यासोबत दिल्या होत्या. मी साहेबांना आग्रह करायला लागलो. त्यावेळी ते फारच केविलवाणे दिसत होते. मला सारखे जोशी प्लीज जरा शांत राहता का असं म्हणत होते. मग मी शहाण्या मुलासारखं त्यांचं ऐकायचं ठरवलं. हळूहळू सगळं वातावरण बदलल्यासारखं वाटायला लागलं. सगळे शांतपणे बसलेले होते. मला अचानक आठवलं, हॉटेलचा मालक बिचारा एकटा बसलेला होता. आपण सगळे पीत आहोत आणि हा एकटा असा निवांत बसलेला पाहून मला त्याची दया आली. मी कसंबसं वेटरला म्हणालो, तुझ्या मालकाला बोलव. तो मालक पण लगेच हात जोडून येस सर, व्हॉट हॅपन्ड सर असं म्हणाला. तेव्हा मी त्याला आम्हाला कंपनी द्यायला रिक्वेस्ट केली. तो विनयाने नाही म्हणत होता, पण मी जबरदस्ती त्याला आग्रह करत होतो. तो सॉरी सर असं म्हणत निघून गेला. दारू पोटात गेल्याने आम्ही देखील समजदार झालो होतो. जेवणाची ताटे येईपर्यंत आम्ही ऑफिसमधल्या बायकांबद्दल गप्पा मारल्या. जेवणाचं ताट समोर आल्यावर मला एकदम संस्कार आठवले. मी हातात पाणी घेऊन ताटाभोवती फिरवले आणि वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे हा श्लोक दणदणीत आवाजात म्हणायला सुरुवात केली. क्षणभर वातावरण कसे भारले गेले. अनेक दारू पिऊन तर्र झालेले माझ्या पाया पडून गेले. साहेब मात्र त्यावेळी माझा आणि त्यांचा काही संबंध नसल्यासारखे वागत होते. कुठल्या तरी पापाचं फळ आपण भोगतो आहोत असा त्यांचा चेहरा झाला होता. जेव्हा ते मला आटोपतं घ्यायचा आग्रह करायला लागले, तो मला जास्त उत्साहात चढत होता. आपण समजतो तितके जग वाईट नाही आणि आपल्यातही काही कमी नाही असा एक प्रचंड आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण झाला. साहेबांनी कसंबसं मला त्या हॉटेलमधून बाहेर काढलं. मी साहेबांना बरंच काही ऐकवत होतो आणि ते निमूटपणे ऐकून घेत होते. आमची गाडी आमच्या घराकडे वळली तेव्हा मला कोपऱ्यावर खूप गर्दी जमा झालेली दिसली. एक घरंदाज माणसाला एक दारू पिलेला माणूस दादागिरी करत शिव्यागाळ करत होता. मला एकदम आठवलं, हाच तो गुंड माणूस होता ज्याला आमच्या एरियातले लोक खूप घाबरायचे. त्याच्या हातात एक चांदीचं कडं होतं. खिशात चाकू होता. तो दिसला की लोक रस्ता बदलून घेत. आज तो माणूस माझ्या समोर एका माणसाला त्याच्या बायको पोरांसमोर शिवेगाळ करत असताना पाहिल्यावर माझं एकदम पित्त खवळलं. हाच क्षण होता त्याला धडा शिकवायचा. बरेच लोक जमलेले होते. चांगलीच गर्दी जमली होती म्हणा ना. पण कोणाचीच त्याला काही बोलायची हिंमत होत नव्हती. मी साहेबांना म्हटलं, साहेब मला इथंच उतरवा, आज मी बघतोच याच्याकडे. भयावर करत मी बोललो. साहेबांनी मला नको हो जोशी बुवा, जाऊ द्या ना, द्या सोडून त्याला असा सल्ला दिला. पण मी कुठं ऐकायला बसलोय. मी गाडीतून खाली उतरलो आणि रुबाबात त्या माणसाजवळ गेलो. एकदम ओरडून त्याला म्हणालो, अहो मिस्टर, काय नाटक लावलं आहे हो तुम्ही? बंद करा हे सगळं. 1 मिनिट थांबा, मी पोलिसांनाच फोन लावतो. दिवसेंदिवस तुमची दादागिरी खूप वाढत चालली आहे. माझा आवेश पाहून तोही भांबवला आणि मग लोकांनाही उत्साह चढला. सगळे म्हणायला लागले, चला पोलिसात तक्रार देऊ. मग काय विचारता, त्या गर्दीत एक स्थानिक राजकारणी नेता होता. त्याला माझा पुढाकार सहन झाला नाही. लगेच तो पुढे सरसावला. चला मी पण येतो पोलीस स्टेशनवर, तिथं ओळख आहे आपली असं म्हणत आम्ही 20-25 लोकांचा घोळका पोलीस स्टेशनवर जायला निघाला. पण जसजसे आम्ही पुढे जायला लागलो तसतसे लोक मागच्या मागे एक एक करून नाहीसे व्हायला लागले. प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये आम्ही पोहोचलो तेव्हा ज्याला शिव्या दिल्या होत्या तो माणूस, तो स्थानिक कार्यकर्ता आणि एकटा मी असे तिघेच हजर होतो. पण तरीही मी कोणाला घाबरलो नव्हतो. आमच्या सांगण्यानुसार पोलिसांनी त्या माणसाला आमच्या समोर पकडून आणले. तो पूर्ण नशेत होता. मागे पुढे झुलत होता. त्याने टक लावून आम्हा तिघांकडे पायापासून डोक्यापर्यंत नीट निरखून पाहिले.
त्याची ती नजर मला फार भयंकर वाटत होती. शेवटी पोलीस इन्स्पेक्टरने आम्हाला समजावून सांगितले की आज गटारी अमावस्या आहे. तो काय करत होता याची त्याला शुद्ध पण नाही. पण तुम्ही आता तक्रार केली आणि नंतर त्याच्या ही गोष्ट लक्षात आली तर तो तुम्हाला अजून त्रास देईल. त्यापेक्षा आम्ही त्याला दम देतो, तुम्ही केस करू नका. पोलीस त्याला दम द्यायला लागले तेव्हा तो माझ्याकडे बारकाईने पाहत होता. हळूहळू मी काय केलं हे मला समजल्यावर मलाच थंडी भरली. कसलं धाडस करून बसलो होतो मी. घरी यायला मला बराच उशीर झाला होता. बायकोलाही खूप चिंता लागली. गल्लीतल्या सगळ्या बायकांना जमा करून ती माझी काळजी करत वाट बघत होती. देवा, यांना सुखरूप घरी येऊ दे. मीच मेली वाईट आहे. मीच आग्रह केला त्यांना, नाहीतर ते दारू पिणारच नव्हते. वहिनी, दारू पिऊन आलेला माणूस बायकोला मारहाण पण करतो म्हणे, एका अनुभवी बाईने माहिती दिली आणि नेमकी त्याच वेळी माझी एंट्री गल्लीत झाली. जेव्हा मी उशीर झाल्याचं कारण सांगितलं तेव्हा मात्र सगळ्यांना थंडी भरली. कशाला तुम्ही हे रिकामं काम केलं हो जोशी बुवा? आता तो माणूस तुम्हाला सोडणार नाही बघा. त्याच्यावर आधीच 3 हाफ मर्डर, 1 फुल मर्डर, 4 2/3 मर्डरचे आरोप आहेत. कशाला तुम्ही उगाच पंगा घेतला त्या माणसाशी? असं बोलणं ऐकल्यावर मी हळूहळू शुद्धीवर यायला लागलो आणि आपण कसलं धाडस करून बसलो याची मला जाणीव झाली. दुसऱ्या दिवशी साहेब पण मला नमस्कार करून म्हणाले, मी खरोखरच गाढव आहे जोशी बुवा. हो साहेब, ही गोष्ट तर माझ्या कधीच लक्षात आली आहे. माझं बोलणं ऐकल्यावर साहेबांचा चेहरा एवढा वेडावाकडा झाला की मला वाटलं त्यांना आकडीच येते की काय. पण माझ्यासमोर गंभीर प्रश्न उभा राहिलेला होता. त्या गुंडाने घरी जाताना माझ्यावर हल्ला केला तर काय करायचं? त्या धाकाने मी जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्येच काढायला लागलो. नंतर रस्त्याने लागणाऱ्या प्रत्येक देवाला नेवस करत उशिरा घरी यायचो. पण असे किती दिवस चालणार ना? रविवारचा दिवस होता. आम्ही सगळे घरीच होतो आणि अचानक दारात दरवाजाच्या दोन्ही फ्रेमवर हात ठेवून तो गुंड दारात उभा राहिला. त्याच्या हातातलं चांदीचं कडं चमकत होतं. त्याला पाहिल्याबरोबर मी ताडकन उठलो आणि झपाट्याने बाथरूममध्ये पळालो. नंतर बाहेर येऊन कसंबसं त्याला म्हणालो, या शेठ. त्यावर तो तसाच उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला, मास्तर, 10वीचा क्लास कधी सुरू होणार आहे? माझ्या पोरीला पाठवायचं आहे, पण पास व्हायला पाहिजे बरं. माझा जीव एकदम भांड्यात पडला. याचा अर्थ त्याने मला पोलीस स्टेशनमध्ये पाहिले होते, पण ओळखलं मात्र नव्हतं. मी एकदम सुटकेचा निश्वास टाकला आणि आजपासून कधीही दारू प्यायची नाही असा निश्चय केला. समाप्त. श्रोतेहो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.